विद्यार्थ्यांनो, आपण वर्ग 8वा विषय इतिहास प्रकरणाचे नाव युरोप आणि भारत याचा सेकंड व्हिडिओ बघतोय. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण प्रबोधन युग, धर्मसुधारणा चळवळ, भौगोलिक शोध आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या क्रांत्या जगात घडून आल्या त्याचा अभ्यास केला. या पार्टमध्ये आपण औद्योगिक क्रांती आणि त्यासमोरचे मुद्दे अभ्यासणार आहोत. तर औद्योगिक क्रांती म्हणजे काय? 18व्या शतकाच्या उत्तरार्ध आणि पूर्वार्ध, कोणतंही शतक हे दोन भागात विभागलं जातं. पूर्वार्ध म्हणजे पहिले 50 वर्ष आणि उत्तरार्ध म्हणजे नंतरचे 50 वर्ष. तर 18व्या शतकाच्या उत्तरार्धापासून म्हणजे नंतरच्या 50 वर्षामध्ये युरोपामध्ये औद्योगिक क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडून आले. यालाच आपण औद्योगिक क्रांती असं म्हणतो. म्हणजे औद्योगिक क्षेत्रामध्ये जे बदल घडले त्याला औद्योगिक क्रांती असं म्हणतात. बाष्पशक्तीवर चालणाऱ्या यंत्राच्या साहाय्याने उत्पादन होऊ लागले. जसं आता तुम्हाला बाष्पशक्तीचा शोध कोणी लावला माहीत आहे? जेम्स वॅटने लावला. तर ह्या बाष्पशक्तीचा वापर यंत्र चालवण्यासाठी केला गेला आणि त्या यंत्राच्या माध्यमाने उत्पादन होऊ लागलं. छोट्या घरगुती उद्योगधंद्याची जागा आता मोठ्या कारखान्याने घेतली. आधी लोक आपल्या घरी छोट्या छोट्या पद्धतीचे घरगुती उद्योग करायचे, पण नंतरच्या काळात याच उद्योगांच्या ऐवजी मोठे मोठे कारखाने स्थापन झाले. हातमागाऐवजी म्हणजे हँडलूम ज्याला आपण म्हणतो, हाताने कपडे विणण्याऐवजी यंत्रमाग म्हणजे पॉवरलूम आलं, जे इलेक्ट्रिकवर चालायचं. त्याचा वापर सुरू झाला. म्हणजे ऑब्व्हियसली कापड निर्मितीचा जो वेग होता तो वाढला. आगगाडी आणि आगबोटीसारखी वाहतुकीची नवी साधने आली. यंत्रयुग अवतरलं म्हणजे समोर आलं. यालाच औद्योगिक क्रांती असं म्हणतो. इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीला प्रारंभ झाला. नंतर ती टप्प्याटप्प्याने पाश्चात्य जगात पसरली. या काळात इंग्लंडची औद्योगिक भरभराट इतकी झाली की इंग्लंडचं वर्णन जगाचा कारखाना असं म्हटलं जाऊ लागलं. औद्योगिक क्रांतीची सुरुवात इंग्लंडमध्ये झाली. इंग्लंडमध्ये सगळ्यात पहिली औद्योगिक वसाहत किंवा सगळ्यात पहिला कारखाना मँचेस्टर येथे बनवला गेला. ती एक कापड गिरणी होती आणि म्हणूनच इंग्लंडला औद्योगिक क्रांतीचे माहेरघर असं सुद्धा म्हणतात. म्हणजेच इंग्लंडला जगाचा कारखाना तर म्हणतातच, पण इंग्लंडला औद्योगिक क्रांतीचे माहेरघर सुद्धा म्हणतात, कारण की पहिली औद्योगिक क्रांती इंग्लंडमध्ये घडली आणि ती हळूहळू इंग्लंडच्या आजूबाजूच्या इतर देशांमध्ये पसरली, मग ती जगभरात पसरली. भांडवलशाहीचा उदय. आता ऑब्व्हियसली कारखाने आले, व्यापार आलं, उद्योगधंदे आले, तर भांडवलशाहीचा उदय होणे ऑब्व्हियस होतं. ठीक आहे. नव्या सागरी मार्गांच्या शोधानंतर युरोप व आशियाई देशांमधील व्यापाराच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली. म्हणजे नवं युग सुरू झालं व्यापाराचं. सागरी मार्गाने पूर्वेकडील देशांशी व्यापार, पूर्वेकडील देश म्हणजेच भारत आणि चीन वगैरे सारखे देश, यांशी व्यापार करायला अनेक व्यापारी पुढे आले. मात्र एकट्या व्यापारास जहाजातून माल परदेशी पाठवणं शक्य नव्हतं. एकटा व्यापारी इतका कमी माल घेऊन जर युरोपातून भारताकडे येईल तर त्याला ते परवडणार नाही. म्हणूनच अनेक व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन व्यापार सुरू केला आणि यामधूनच भागभांडवल असणाऱ्या व्यापारी कंपन्या उदयाला आल्या. म्हणजे प्रत्येकजण आपापला शेअर, आपापला एक भाग गुंतवेल आणि त्याच्यातून त्याला काय मिळेल? प्रॉफिट मिळेल. याला भागभांडवल असं म्हणतात. पौर्वात्य देशांशी होणारा व्यापार, पौर्वात्य म्हणजेच पूर्वेकडल्या देशाशी होणारा हा व्यापार फायदेशीर होता. या व्यापारातून देशांची आर्थिक भरभराट होत असे. त्यामुळे युरोपातील राज्यकर्तेसुद्धा व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण व व्यापारी सवलती देऊ लागले. कारण की युरोपाचा भारतासोबत होणारा व पूर्वेकडील देशाशी होणारा व्यापार हा फायदेशीर होता, त्यांना फायदा होता इथे. त्यामुळे युरोपातील राजांनी सुद्धा आपल्या व्यापाऱ्यांना सवलती द्यायला सुरुवात केली, त्यांना संरक्षण प्रदान केलं, त्यांना वेगवेगळ्या पद्धतीच्या फॅसिलिटीज दिल्या. या व्यापारामुळे युरोपीय देशांमध्ये धनसंचय वाढला. म्हणजे आपल्या देशांसोबत व्यापार करून त्या देशांना फायदा होऊ लागला आणि त्यांच्याकडला जो धनसंचय होता, जो पैसा होता, तो वाढत लागला. या संपत्तीचा उपयोग त्यांनी भांडवलाच्या रूपात व्यापार व उद्योगधंद्यामध्ये करायला सुरुवात केली. म्हणजे यांनी काय केलं? हा जो पैसा यांना मिळाला हा यांनी गुंतवला कुठे? युरोपामध्ये. कुठे? कोणत्या रूपात? भांडवलाच्या रूपात. आणि त्यामुळे व्यापार व उद्योगधंद्यामध्ये या गुंतवणुकीमुळे युरोपीय देशांमध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा उदय झाला, ज्यामध्ये भांडवल गुंतवलं जातं आणि त्या मोबदल्यात त्यांना फायदा मिळतो. नंतरचा मुद्दा आहे वसाहतवाद. एका देशातील काही लोकांनी दुसऱ्या भूप्रदेशातील विशिष्ट भागात वस्ती करणे म्हणजे वसाहत स्थापन करणे होय. ठीक आहे. म्हणजे एक पर्टिक्युलर लोकांचा समूह दुसऱ्या भूप्रदेशात जातो आणि तिथे वस्ती स्थापन करतो. आता ही जी वस्ती आहे ही कोणता देश स्थापन करतो? जो आर्थिक व लष्करीदृष्ट्या बलशाली आहे आणि आपल्या सामर्थ्याच्या जोरावर तो काय करतो?
दुर्बळ किंवा मागासलेल्या देशावर आपली सत्ता गाजवतो, यालाच आपण वसाहतवाद असं म्हणतो. तर तो भूप्रदेश व्यापून टाकतो, त्या ठिकाणी आपलं राजकीय वर्चस्व स्थापन करतो आणि त्याला आपल्या वसाहतीमध्ये त्याला रूपांतरित करतो, यालाच आपण वसाहतवाद म्हणतो. आणि याच वसाहतवादातून मग नंतर साम्राज्यवाद म्हणजे साम्राज्य वाढवण्याची जी प्रक्रिया आहे इथे एखाद्या देशाची, ती सुरू झाली. याचं उदाहरण म्हणजे इंग्लंड आणि भारत. तर इंग्लंडने काय केलं, आर्थिकदृष्ट्या व व्यापारीदृष्ट्या बौद्धिकदृष्ट्या तर नाही, पण आर्थिकदृष्ट्या आणि लष्करीदृष्ट्या इंग्लंड प्रगत होता काही बाबतीत भारतापेक्षा. तर त्यामुळे त्यांनी काय केलं, त्यांनी भारतात आल्यानंतर भारताचा काही भूप्रदेश व्यापून टाकला आणि इथे आपलं राजकीय वर्चस्व स्थापन केलं. आता ते स्थापन करण्यामध्ये फक्त हे आर्थिकदृष्ट्या आणि लष्करीदृष्ट्या बलशाली होते असंच नाही आहे, तर या लोकांनी भारतामध्ये असणाऱ्या लोकांच्या भारतातील जे लोक होते, भारतातील जे राजे होते, जे आपसात भांडायचे, त्याचा फायदा उचलला आणि त्यांनी एका राजाविरुद्ध दुसऱ्या राजाला मदत करून अशा प्रकारे भारतावर राजकीय वर्चस्व मिळवलं आणि नंतर हळूहळू भारतामध्ये आपलं साम्राज्य वाढवलं आणि यालाच आपण काय म्हणतो, साम्राज्यवाद असं म्हणतो. तर साम्राज्यवादाची व्याख्या तुम्हाला समोर दिली आहे बघा. विकसित राष्ट्राने अविकसित राष्ट्रावर आपलं सर्वांगीण वर्चस्व प्रस्थापित करणे व तेथे नव्या वसाहती स्थापन करणे, यालाच साम्राज्यवाद असं म्हणतात. आशिया व आफ्रिका खंडातील अनेक राष्ट्रे युरोपीय राष्ट्रांच्या व साम्राज्यवादी महत्त्वाकांक्षेला बळी पडले. म्हणजे युरोपातील ही राष्ट्रे महत्त्वाकांक्षी होती आणि या महत्त्वाकांक्षी राष्ट्रांनी काय केलं, आपल्या साम्राज्यवादी कांक्षेमुळे भारत व आफ्रिका खंडातील, आशिया व आफ्रिका खंडातील अनेक राज्यांना आपलं गुलाम बनवलं. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील साम्राज्यवाद. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी जिची स्थापना इंग्लंडमध्ये इसवी सन 1600 झाली आणि ही ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी व्यापाराच्या दृष्टिकोनातून भारताकडे म्हणजेच आशियाकडे किंवा भारताकडे आली. त्यावेळेस भारतावर जहागीर या बादशहाचं राज्य होतं किंवा भारताचा सम्राट त्यावेळेस दिल्लीच्या तख्तावर बसलेला जहागीर हा होता. तर त्याच्याकडून परवानगी मिळवली आणि इथे वखार स्थापन केली. वखार म्हणजे कारखाना. या कंपनीमार्फत भारताचा इंग्लंडशी व्यापार चालत असे. इंग्रज व फ्रेंच संघर्ष. आता भारतामध्ये येणारे काही इंग्रजच एकटे नव्हते. इंग्रजांसोबत भारतामध्ये फ्रेंच आले होते, डच आले होते, डच म्हणजे हॉलंडचे, पोर्तुगीज आले होते. ठीक आहे. या सगळ्यांसोबत इंग्रजांचा काय झाला, कॉम्पिटिशन झाली. पण यामध्ये सगळ्यात जास्त कॉम्पिटिशन स्पर्धा इंग्रजांची फ्रेंचांसोबत झाली. तर इंग्रज व फ्रेंच यांच्यातील संघर्ष प्रसिद्ध आहे. यांच्यामध्ये 3 युद्धेसुद्धा घडून आली. या 3ही युद्धांना कर्नाटक युद्ध असं म्हटलं जातं. या 3ही युद्धामध्ये इंग्रजांनी फ्रेंचांचा निर्णायक पराभव केला आणि त्यामुळे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी भारतात टिकून राहिली व फ्रेंचांना काही थोड्या मोजक्या जागेवरच भारतामध्ये आपला समाधान मानावं लागलं. म्हणजेच इंग्रजांनी आपला जो स्पर्धक होता फ्रान्स याला पूर्णपणे भारतातून नष्ट केलं असं आपण म्हणू शकतो. बंगालमध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सत्तेचा पाया. आता भारतामध्ये जी ईस्ट इंडिया कंपनी आली होती ती फक्त व्यापारी दृष्टिकोनातून आली होती. पण त्यांना इथे आल्यावर असं लक्षात आलं की आपण भारतावर सहजपणे राज्य करू शकतो. त्याच्यामागचं वेगवेगळी कारणं होती. भारत हा बहुभाषिक होता. भारतामध्ये विविध धर्मांचे, विविध पद्धतीचे लोक राहत होते. त्याचबरोबर भारतामध्ये अनेक राजे एकमेकांसोबत लढत होते. इथे राष्ट्रवादाची भावना तितकीशी नव्हती राहिलेली. फक्त आपल्या प्रदेशापुरता आणि प्रांतापुरता एक राजा दुसऱ्या राजाशी लढाई करत होता. याचा फायदा इंग्रजांनी उचलला आणि इंग्रजांनी भारतामध्ये हळूहळू सत्ता स्थापन करण्याचा विचार सुरू केला आणि याची सुरुवात त्यांनी बंगाल प्रांतातून केली. बंगाल प्रांत हा भारतातील अत्यंत समृद्ध प्रांत होता. इसवी सन 1756 साली सिराजुद्दौला हा बंगालचा नवाब होता. ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी मुघल बादशाहकडून बंगाल प्रांताची मिळवलेली व्यापारी सवलतीचा गैरवापर करत आहे असं सिराजुद्दौलाला वाटलं आणि म्हणूनच इंग्रजांनी नवाबाची परवानगी न घेता कोलकाता येथील आपल्या वखारीभोवती तटबंदी उभारली. म्हणजे किल्ल्यासारखी जी तटबंदी असते ना, मोठ्या भिंती, त्या उभारल्या आणि म्हणूनच सिराजुद्दौलाने इंग्रजावर चाल केली. असं म्हटलं जातं की या तटबंदी उभारल्यानंतर सिराजुद्दौलाने सरळ सरळ इंग्रजांच्या या वखारीवर हल्ला केला. ती वखार काबीज केली आणि तिथे असणाऱ्या जेवढ्याही वखारीमध्ये जितकेही लोक होते त्या सगळ्यांना त्याने काय केलं, बंदी बनवलं आणि एका खोलीमध्ये, एका रूममध्ये बंद करून टाकलं आणि तिथे ते सगळे गुदमरून मरून गेले. आणि याचा बदला कुठेतरी घेण्यासाठी त्यावेळेसचा जो गव्हर्नर जनरल होता बंगाल प्रांताचा, त्याने सिराजुद्दौलासोबत युद्ध केलं. पण ते युद्ध त्याने सरळ केलं नाही. तर बघू, या घटनेने इंग्रजामध्ये असंतोष निर्माण झाला.
त्यांचा जो गव्हर्नर जनरल त्यावेळेस होता तो होता रॉबर्ट क्लाईव्ह. या रॉबर्ट क्लाईव्हने मुत्सद्देगिरी केली, थोडी चालाखी केली. याने काय केलं, बंगालचा जो सिराजुद्दौला होता नवाब, त्याचा जो सेनापती होता जो होता मीर जाफर. आता हा जो मीर जाफर होता याला स्वतः नवाब बनायचं होतं आणि त्याला नवाब बनायचं आहे हे ओळखून रॉबर्ट क्लाईव्हने त्याला म्हटलं की जर तू मला सिराजुद्दौलाच्या विरुद्ध लढाईत मदत करशील तर मी तुला बंगालचा नवाब बनवून देईल. आणि या पद्धतीने सिराजुद्दौला हा युद्धामध्ये सामील तर झाला इंग्रजांच्या विरुद्ध, पण त्यावेळेस मीर जाफरने आपली सेनाच तिकडे पाठवली नाही आणि त्यामुळे 1757मध्ये प्लासी येथे एक लढाई झाली ज्यामध्ये सिराजुद्दौला व इंग्रज सैनिक यांच्यात युद्ध झालं. पण मीर जाफरच्या नेतृत्वाखाली नवाबाचं लष्कर युद्धात न उतरल्यामुळे सिराजुद्दौलाचा पराभव झाला व त्यानंतर सिराजुद्दौला जेव्हा युद्धात त्याला लक्षात आलं की आपण या युद्धात आता जिंकू शकत नाही तर त्याने माघार घेण्याचा प्रयत्न केला. पण माघार घेत असताना याच मीर जाफरने सिराजुद्दौलाला मारून टाकलं असं म्हटलं जातं. इंग्रजांच्या पाठिंबाने मीर जाफर बंगालचा नवाब बनला, पण पुढे त्याने विरोध करताच त्याचा जावई मीर कासिम याला नवाबपद मिळालं. मीर कासिम हा इंग्रजांच्या बंधनाखाली राहणारा नव्हता. त्याला इंग्रजांच्या या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा त्याने प्रयत्नही केला. म्हणूनच मीर कासिमला त्याच्या पदावरून काढून पुन्हा मीर जाफरला नवाबपद दिलं गेलं. बंगालमधील इंग्रजांच्या या कारवायांना लगाम लावण्यासाठी मीर कासिम, अयोध्येचा नवाब शुजाउद्दौला व मुघल बादशाह शाह आलम या तिघांनी इंग्रजाविरुद्ध एक मोहीम आखली. ती आखली 1764मध्ये. बिहारमधील बक्सार येथे इंग्रज आणि या तीन राज्यांची सेना यांचं युद्ध झालं. या युद्धामध्ये इंग्रजांचा विजय झाला आणि या लढाईनंतर अलाहाबादच्या तहानुसार बंगालचा सगळा सुभा म्हणजेच दिवाणी महसूल गोळा करण्याचा अधिकार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला मिळाला. दिवाणी अधिकार म्हणजे महसूल गोळा करणे, टॅक्स वसूल करण्याचे अधिकार इंग्रजांना मिळाले आणि इथूनच इंग्रजांची जी सत्ता होती, सत्तेचा जो पाया होता तो इथे मजबूत झाला. त्यानंतर इंग्रज आणि म्हैसूर संघर्षही प्रसिद्ध आहे. म्हैसूर राज्यातील हैदर अली, म्हैसूरचा त्यावेळेसचा नवाब होता हैदर अली. म्हैसूर राज्यातील हैदर अलीने उठाव करून म्हैसूरचे राज्य ताब्यात घेतले. हैदर अलीच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा टिपू सुलतान म्हैसूरच्या सत्तेवर आला. त्याने इंग्रजाविरुद्ध लढा शर्थीने लढवला. अखेर 1799मध्ये श्रीरंगपट्टणमच्या लढाईमध्ये टिपू सुलतान मरण पावला. अशा रीतीने म्हैसूर प्रदेशावर सुद्धा इंग्रजांचा ताबा आला. सिंधवर इंग्रजांचा ताबा. भारतातील आपली सत्ता, सिंध प्रांत म्हणजे सिंधू नदीचा जो भाग आहे तो सिंध प्रांत. तर भारतातील आपली सत्ता सुरक्षित करण्यासाठी इंग्रजांना वायव्य सरहद म्हणजे सध्याचा पाकिस्तान जिथे आहे तो भाग म्हणजे वायव्य सरहद, वायव्येकडला भाग. तर ही वायव्य सरहद इंग्रजांना सुरक्षित ठेवणं गरजेचं होतं, कारण की त्यांना माहीत होतं की रशिया भारतावर अफगाणिस्तानातून कधीही आक्रमण करू शकतो. म्हणून त्यांना याची भीती असल्यामुळे इंग्रजांनी अफगाणिस्तानावर आपलं प्रभाव प्रस्थापित करण्याचं ठरवलं. अफगाणिस्तानकडे जाणारा मार्ग सिंधमधून जात होता, म्हणून सिंधचं महत्त्व इंग्रजांच्या ध्यानात आलं. 1843मध्ये सिंध त्यांनी गिळंकृत केला म्हणजे ताब्यात मिळवला. शीख सत्तेचा पाडाव. 19व्या शतकाच्या प्रारंभी पंजाबमधील सत्ता रणजित सिंहाच्या हाती होती. रणजित सिंहाच्या मृत्यूनंतर त्याचा अल्पवयीन पुत्र दलीप सिंग गादीवर बसला. त्याच्या वतीने त्याची आई राणी जिंदन राज्याचा कारभार पाहू लागली. मात्र सरदारावर अंकुश तिचं राहिलं नाही, कारण की त्या सरदारांना एक स्त्री आपल्यावर राज्य करत आहे हे ऑब्वियसली सहन झालं नाही. म्हणून तिचे सरदार तिच्या विरुद्ध उठले. त्यांच्यावर अंकुश ठेवता तिला आला नाही. अंकुश ठेवणे, कंट्रोल करणे. ही संधी साधून इंग्रजांनी काही शीख सरदारांना फितूर आपल्याकडे वळवले. इंग्रज पंजाबवर आक्रमण करणार असा शीखांचा समज झाल्यामुळे त्यांनी इंग्रजांवर हल्ला केला. या पहिल्या शीख इंग्रज युद्धात शीखांचा पराभव झाला. दलीप सिंगाला इंग्रजांनी गादीवर कायम ठेवले. पंजाबवरील इंग्रजांचा वाढता प्रभाव काही स्वातंत्र्यप्रिय शीखांना मान्य नव्हता. मुलतानचा अधिकारी मूल राज याने इंग्रजाविरुद्ध बंड केलं. हजारो शीख सैनिक इंग्रजाविरुद्ध युद्धात उतरले. या दुसऱ्या युद्धातही शीखांचा पराभव झाला. 1849मध्ये इंग्रजांनी पंजाबचा प्रदेश आपल्या राज्याला जोडला. मराठ्यांची सत्ता ही भारतातील एक महत्त्वाची प्रबळ सत्ता होती असं म्हटलं जातं. मराठ्यांचा पराभव करून इंग्रजांनी भारतातील आपल्या सत्तेचा पाया मजबूत केला. इसवी सन 1818मध्ये त्यांनी संपूर्ण मराठी साम्राज्याला हरवलं. ठीक आहे, आणि इथून त्यांचा सत्तेचा पाया पूर्णपणे मजबूत झाला. याचा अभ्यास आपण पुढील पाठामध्ये करणार आहोत. तोपर्यंत थँक्यू.